नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता येत्या गुरुवारी आहे ललिता पंचमी आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी अतिशय प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या मुलांचा बुद्धीचा विकास होतो, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते. म्हणून प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. बघा, दर महिन्याला जी पंचमी येते त्या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची असते. पण बघा, आता प्रत्येक महिन्याला आपल्याला शक्य होतेच असं नाही. जर होत असेल तर खूप छान, पण नाही शक्य झालं तर येणाऱ्या गुरुवारी ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्याला आवर्जून या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचे आहे. आता बघा, ही सेवा आपण दिवसभरात कधीही करू शकता आणि त्याचबरोबर घरातील कोणीही ही सेवा करू शकतो. बघा, सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे आणि ज्या व्यक्तीवर सरस्वती मातेचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यात कशाचीच कमी त्याला पडत नसते. बघा, जिथे सरस्वती माता असते तिथे माता लक्ष्मी ही वास करतेच. बघा, त्यामुळे प्रत्येक आईला असं वाटतच असतं की आपल्या मुलगा असो किंवा मुलगी असो, सगळ्या गोष्टी त्याने आत्मसात कराव्यात. त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं. म्हणून आपल्याला या ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला सरस्वती पूजन करायचे आहे. बघा, प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे. आता सरस्वती पूजन करण्यासाठी बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सरस्वती संच मिळतो, तर तो आपल्याला आणायचा आहे आणि सरस्वती मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. बघा, त्या संचामध्ये, सरस्वती संचामध्ये सर्व दिलेलं आहे की आपण पूजन कसं करायचं, काय करायचं, सर्व काही दिलेलं आहे. बघा, जो सरस्वती संच आहे त्यामध्ये गुरुपूजन कसे करावे, मातृपूजन कसे करावे, विधारंग सरस्वती पूजन कसे करावे, हे सर्व काही त्या सरस्वती संचामध्ये दिलेलं आहे. पण बघा, आता तुम्हाला जर मिळाला, तुमच्याजवळ एखादं स्वामी समर्थाचं केंद्र असेल तर तुम्ही तिथून आणा आणि आवर्जून त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे सर्व साहित्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. बघा, अतिशय प्रभावशाली असा हा संच आहे, तुम्ही आणा. पण जर तुम्हाला नाही मिळाला तर अशा वेळेस तुम्ही अतिशय प्रभावशाली एक उपाय करायचा आहे. आता तो कुठला उपाय आहे हे जाणून घेऊया. बघा, जर आता आपलं मूल केवढंही असो, तुम्ही हा उपाय करू शकता. आता आपलं मूल लहान असो किंवा कॉलेजला जरी जात असलेली आपली मुलं, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. माता सरस्वतीचा आपल्यावर कृपा असावी असं प्रत्येकाला वाटत असतं, म्हणून आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, आपल्याकडे जर माता सरस्वतीचा फोटो असेल तर तुम्ही फोटो पाटावर ठेवा. पाट ठेवा, त्याच्यावर एक पिवळं वस्त्र अंथरवा, त्याच्यावर माता सरस्वतीचा फोटो ठेवा आणि माता सरस्वतीची आपल्याला यथासांग पूजा करायची आहे. म्हणजे हळद, कुंकू, धूप, दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा, एवढं करायचं. त्याच्यानंतर सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. आता बघा, जर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही ही सेवा केली नसेल तर या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी गुरुवारी नक्की आपल्या सर्वांना ही सेवा करायची आहे. बघा, ललिता पंचमीपासून म्हणजे प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पंचमीला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, आपल्याला यासाठी काय करायचं आहे तर या उपायासाठी आपल्याला दर्भाची काडी लागणार आहे. आता जर तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याची किंवा चांदीची काडी सुद्धा घेऊ शकता. आता काडीच पाहिजे असं नाही, म्हणजे सोन्याची एखादी वस्तू असेल, कानातलं वगैरे, ते सुद्धा चालेल, किंवा चांदीचं असेल तर ते सुद्धा चालेल. पण जर तुम्हाला मिळालीच तर तुम्ही दर्भाचीच काडी घ्या. आता दर्भाची काडी कुठे मिळते तर जिथे धार्मिक वस्तूंचं जे दुकान असतं, जिथे धार्मिक वस्तू सगळ्या मिळतात, त्या ठिकाणी तुम्हाला दर्भाची काडी एकदम इझिली मिळून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, ती जी काडी आहे, सोन्याची असो, दर्भाची असो किंवा चांदीची असो, ती आपल्याला एका मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये बुडवायची आहे. आणि मधामध्ये बुडवल्याच्या नंतर आपल्या मुलाच्या जिभेवर आपल्याला एम लिहायचा आहे. एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. अशा प्रकारे आपल्याला आपल्या मुलाच्या जिभेवर एम काढायचा आहे, मधामध्ये बुडवायचा आणि जिभेवर आपल्या मुलाच्या एम काढायचा आहे.
बघा, ही सेवा करत असताना आपल्याला देवाच्या समोरच बसायचं आहे आणि नंतर ही सेवा करायची आहे. आता बघा, सरस्वती मातेचा ही सेवा एम काढणं झाल्याच्या नंतर आपल्याला सरस्वती मातेच्या समोर, म्हणजे जर फोटो तुम्ही मांडलेला असेल तर तिथे, किंवा आपल्या देवघराच्या समोर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आणि ही झाल्याच्या नंतर आपल्याला सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. बघा, तुम्हाला वरती दिसत असेल हा मंत्र आपल्या नित्यसेवेमधील आहे. तुम्ही हा मंत्र 11 वेळेस म्हणू शकता. जर तुम्हाला येत नसेल तर हा मंत्र तुम्ही नक्की म्हणू शकता. 11 वेळेस म्हणायचा. त्याच्यानंतर आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे. आणि बघा, ही फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे. रामरक्षा पठण करायची, 11 वेळेस मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि मुलांच्या जिभेवर एम काढायचा आहे. तर फक्त एवढीच सेवा करायची आहे. दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. आणि नंतर सेवा झाल्याच्या नंतर सरस्वती मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या बुद्धीमध्ये विकास होऊ दे, तुझी कृपादृष्टी, कृपा आशीर्वाद सदैव माझ्या मुलांच्या सोबत राहू दे, अशी सरस्वती मातेला प्रार्थना करायची. अतिशय प्रभावशाली हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. त्याचबरोबर जर समजा आपल्याला जर आईला एखाद्या मासिक धर्म आलेला असेल किंवा सूतक आलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही ही सेवा दुसऱ्याकडून सुद्धा करून घेऊ शकता. असं नाही की आईनेच करावी. कधी तुम्ही वडिलांकडून करून घेऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर मावशी, आत्या, शेजारी कुणी असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ही सेवा नक्की करून घेऊ शकता. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.